introduce, he is Prashant sir. He is the most काय म्हणतात त्याला, त्याचं क्रिएटिव्हिटी एवढी आहे की त्याचे काम, त्याचे डोळे बोलून जातात. बाप्पाचे डोळे तुम्हाला सगळं सांगून जातात. एवढंच डेफिनेशन आहे दादासाठी. दादा, प्रत्येक जण तुझी तारीफ करतोय. आज उभा प्रत्येक जण तुझं नाव काढतोय. मग ते कारागीर असू दे किंवा मूर्तिकार असू दे किंवा आमच्यासारखी नॉर्मल पब्लिक असू दे, प्रत्येकाच्या तोंडावर तुझं नाव आहे. कसं वाटतंय तुला? हा तर माझा पहिला प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे यासारखा अनुभव नाही मला वाटतं दुसरा. कारण कसं असतं की आपलं जन्म होतं आणि प्रत्येकाला काय ना काय फील्डमध्ये एक इंटरेस्ट असतो, बरोबर. जसं मला वाटलं की मी चित्रकार व्हावं म्हणून मी माझी स्कूलिंग केली आणि सगळं केलं. आणि त्यानंतर आपण त्याच फील्डमध्ये पुढे जाणं आणि लोकांनी आपल्याला तीच व्यक्ती म्हणून ओळखणं, की हा एक कलाकार आहे म्हणून ओळखणं. नाव आणि त्या गोष्टी नंतरच्या आहेत, पण एक कलाकार म्हणून ओळखणं याहून सुंदर फिलिंग या जगात नाहीये. आणि त्यामुळे खूप बरं वाटतं की आज गणपती बाप्पाच्या कृपेने मागच्या वर्षी एक मी वाक्य बोलून गेलो, आपसुक माझ्या तोंडातून निघून गेलं. बोलता बोलता माझा मित्र नील सालेकर ब्लॉग करायला आला होता, असंच तुझ्यासारखं मला भेटायला आला होता. आणि आम्ही एक ब्लॉग केला, त्यात मी बोलून गेलो की ती जी भावना होती ती खूप प्युअर होती त्यावेळेला. माझ्या मनातून जे मला वाटत होतं तेच मी बोललो. की बऱ्याचदा असं लोक येतात आणि बोलतात की अरे की म्हणजे गणपतीत असं पाहिजे तसं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की गणपती त्यामुळे मी बोललो की जे मी बघतो ते जर त्याने बघितलं नाही तर मी त्याच्यात काही करू नाही शकत. आणि दिसणाऱ्याला काळा दगडातही पंढरी दिसतो. तर कसं आहे की कलाकाराने दाखवला म्हणजे आज ती पंढरपूरची मूर्ती जरी असली तर कोणीतरी अनवॉन्टेड गोष्ट त्यातनं काढली म्हणून ती मूर्ती दिसायला लागली. पण हे विजन आलं कुठून? हे विजन तर असंच येत नाही. तर कुठेतरी कलाकाराचा एक जरिया आहे, मीडियम आहे. मी नेहमी म्हणतो आमचे दोन्ही हात हे जरिया आहेत करून घेणारा तो आहे. तर तो जरिया लागतो आणि आम्ही त्यातला एक छोटासा पार्ट आहोत. याचा आनंद आहे. मला खूप बरं वाटतं मला जेव्हा लोक लहान लहान मुलं येऊन बोलतात, दादा मी तुझ्या खूप मोठा फॅन आहे, मला एक फोटो काढायचा. तर मला त्याहून, आणि दोन्ही वयोगट मला ओळखतात, लहान मुलं पण ओळखतात आणि आजी आजोबा पण मला येऊन बोललेत की तू खूप छान बोलतोस. तर त्याहून सुंदर फिलिंग नाहीये माझी. आणि आत्ताच मी बघितलं ते काका पण तुला ओळखत होते, त्यांनी तुझा नंबरही घेतला, त्याला तुझ्यासोबत फोटोही काढायचा होता. तर तू आय गेस सुरत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचलेला आहेस हे तुला कळत. तू पोहोचलायस सगळीकडे आणि सगळे तुला प्रेम देतात. आणि जे रूप आम्ही गणपतीचं बघतोय ते घडवण्यासाठी थँक्यू. तुला कोण कधी बोललं नसेल तर मी तुला थँक्यू बोलते. आम्ही फक्त फोटो बघतो लांब राहून, आम्ही कधी जमत नाही, आम्हाला शक्य होत नाही मंडळांना भेट देणं वगैरे. आम्ही फोटो बघतो पण ते फोटो बघून मन दिवस बनतो रे. प्रत्येकाचा एक दिवस बनतो, एक क्लोजअप बघून पण दिवस बनतो. लोकांचे वॉलपेपर राहतात ते. तर एक ती छाप जी पाडतोस ना त्यासाठी थँक्यू मी तर म्हणेन तुला. आता एवढा तर सगळे तुझी तारीफ करतात, तर आता माझा प्रश्न विचारायचा भाग आहे की प्रवासाची सुरुवात कुठून झाली? प्रवासाची सुरुवात अशीच जशी प्रत्येक कलाकाराची होते, धक्के खात कुठे ना कुठे आपट्यात पडत आणि अशा पद्धतीने सुरुवात होते. तर जेव्हा मी लहान होतो तर मला खूप वेड होतं गणपतीचं, काहीतरी वेगळंच वेड होतं मला. म्हणजे बाकीच्या गोष्टी मी करायचो पण मी आमच्या इथे मी जिथे राहतो जिथे स्थायिक आहे तिथे छोटा एक कारखाना होता, तिथे मी जाऊन आधी उभं राहायचो. तर त्यावेळेला ना बघे लोक जे असतात, जे बघायला येतात ना, त्यांना फारसं वेलकम नसायचं. आणि त्यात आम्ही लहान, आमचं वय लहान असल्यामुळे आम्हाला तिथे उभे राहून द्यायचे नाही, पाणीच टाकायचे किंवा कसं निघा इथून वगैरे. तर तेव्हा असं वाटायचं की अरे कोणीतरी हक्काने जर बाजूला बसवलं ना तर किती भारी होईल, मी काहीतरी बघून काहीतरी करेल घरी. हा, थोडा कालावधी गेलं आणि या क्षेत्रात थोडं मी काम करू लागलो. तर मला एक व्यक्ती आहेत ज्यांना मी या क्षेत्रातले माझे गुरु समजतो,
ते म्हणजे रमेश खोपकर. आणि ते एक खूप छोटी व्यक्ती आहे. चुनाभट्टीच्या एका छोट्याशा घरात ते राहतात. त्यांचा त्या वेळापासून एक छोटासा स्टुडिओ आहे ज्याच्यात ते काम करतात. आणि ते गणपतीचे डोळे रंगवत होते. आणि ते डोळे रंगवत असताना मी जाऊन बाजूला उभं राहिलो. तर ते म्हणाले, काय काय बघायचंय तुला, बघायचं आहे का, असं विचारलं कोणीतरी पहिल्यांदा आयुष्यात प्रश्न. तर मी मला एकदम समजेना, मी बोललो हो मला बघायचं. मग त्यांच्यावर बाजूला बसलो. त्यांच्याशी बोललो नाही, कारण मी आजही बिलीव्ह करतो की कुठली ही जी कला आहे ही बोलून तुम्हाला किंवा कोणी हात धरून शिकवू नाही शकत. तुम्हाला बाजूला बसायचं आणि तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं. त्यांच्या बाजूला बसलो, बघितलं आणि तसा माझा प्रवास सुरू झाला. त्या छोट्या, मला आजही आठवतं, 18 इंचाची लालबाग राजाची मूर्ती होती आणि ती माझी पहिली मूर्ती. त्यानंतर ते आजचा प्रवास जे 38 फूट 32 फूट जे काय असेल, उंचीबद्दल नको बोलूया, पण मोठ्या मूर्त्या आणि छोट्या मूर्त्या, असं तर सुरुवात तशीच आहे, छोट्यापासून धक्के खात. आणि घरातल्यांनी कधीच नाही अडवलं. माझ्या घरात माझी आई वडील माझे थोडेफार शिकलेले आहेत, माझी आई काही शिकलेली नाहीये, पण तिच्याकडे संस्काराचं शिक्षण खूप छान आहे जे तिने आमच्यावर दिलं. कुठल्याही गोष्टीवर जीवापाड, ही गोष्ट मला करायची आहे तर ती जीवापाड प्रेम करून करा, तरच त्यात यश मिळतं, हे माझ्या आईकडनंच मी शिकलोय. आणि आत्ता, तेव्हा आई आणि आत्ता माझी बायको माझी अशी आहे की आम्ही खूप चांगले मित्र आहोत. पहिली गोष्ट, आमची अटॅचमेंट खूप वेगळी आहे. आम्ही मित्र पहिले आहोत, नवरा बायको नंतर आहोत. तर तिला कळतं माझी तळमळ की मी जर 6 वाजता कारखान्यात नाही आलो तर माझं काय होतं. तर तिला ते समजतं आणि ती त्या वेळेत समजून घेते आणि मला ती खूप सपोर्ट करते या फील्डमध्ये. आणि मी आता जसं आमचं सीझन खूप जोर पकडेल तर आम्ही घरी पण नसतो, आमची जेवणा खाण्याची वेळ नसते. आणि मला पहिला सवय नव्हती. पहिला मी घरी तर आपण आईला दम देऊन सांगू शकतो की मला कॉल नको करू, आता मी कामात आहे. पण कसं असतं, आईचं एक प्रेम असतं की म्हणाला मुलगा नाही म्हणाला तर ती नाही करत, तिला वाटतं की जाऊ दे, कुठेतरी चढला असेल काय. पण बायको अशी नसते, बायकोला माहिती असतं की हा जेवणार नाही वेळेत, हा काम नाही करणार, तर त्यामुळे ती ते सपोर्ट करते, फोन करते वारंवार, थांबते. आणि तिला माहिती असतं मी 3 वाजता जरी घरी आलो तर चेहऱ्यावरनं कळतं की याला भूक लागली की नाही लागली. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे. आणि याच क्षेत्रात माझं सर्वस्व असल्यामुळे म्हणजे मी जॉब सुद्धा करतो. मी एक शिक्षक आहे. MIT भुजबळ नॉलेज सिटीमध्ये मी आर्ट अँड डिझाईनचा फॅकल्टी आहे आणि मी तिथे 9 वर्ष काम करतोय आणि ते करून मी गणपतीचं काम करतो. तर असं एक छोटस माझी जर्नी आहे. सगळं कसं मॅनेज करतो, असं कधी कधी वाटत नाही का की डोकं फोडावं कुठेतरी जाऊन? बघ, ते इट्स अ पार्ट ऑफ, आय थिंक, फेस्टिवल. या फेस्टिवलचा पार्टच येतो. तुम्ही हे क्षेत्र निवडलं असं तुम्हाला त्याची दुसरी बाजू माहीतच नसते. मी जे आहे ते तुला फ्रँकली सांगतो, या क्षेत्रात जे कोणी आलंय ना त्याला हे माहित नसतं की पुढे जाऊन काय असतं. तसंच माझं पण झालं. मी या क्षेत्राला आलो, पण ज्या वेळेला कळलं की तर माझ्या 100 मूर्त्या करायच्या आहेत. म्हणजे पहिल्या एक मूर्तीची हौस असते आपल्याला वाटतं की एक मूर्ती मी केली तर मला आनंद मिळेल, पण तो आनंद जेव्हा रेस्पॉन्सिबिलिटीकडे वळतो आणि लोकांना आपल्याला 100 मूर्त्या, लोकांची जिम्मेदारी, तीच भावना, त्या श्रद्धेने सगळं करून द्यावं लागतं, अपेक्षा जपाव्या लागतात. प्रत्येकाची मागणी वेगळी असते, प्रत्येकाला त्यांच्या पद्धतीने देव बघायचा असतो. त्यामुळे आमची जी देण्याची क्षमता आहे ती कधीच संपू नाही शकत. आम्ही बोलू नाही शकत की मी आता नाही करणार म्हणून. माझ्या तोंडून हे निघणं म्हणजे समोरच्यासाठी एक खूप मोठा धक्का असतो की अरे दादा असा म्हणाला. आणि आता या 2 वर्षात असं झालंय की जे काय, जसं मी लोक ओळखतात किंवा लोकांना प्रत्येकाला हवंय की प्रशांत दादाने माझ्या गणपतीचे डोळे करावे. आता पण दिवसातनं 10 कॉल असतात की प्रशांत दादा तू आमच्या गणपतीचे डोळे करशील का. ते हे पण म्हणतात की तुला हवे तेवढे पैसे घे. पण मला एवढंच सांगायचं आहे आपल्या चॅनलद्वारे की मी स्वतःचे झेरॉक्स काढून नाही पाठवू शकत सगळीकडे.
माझी पण एक क्षमता आहे. मी एक माणूस म्हणून जन्माला आलोय. मी पण थकतो. माझी देण्याची पण एक क्षमता आहे आणि प्रायव्हेट लाईफ ही आहे. त्यामुळे मी 24 तास गोष्टी नाही करू शकत. आणि कितीही इच्छा असली तरी मला तर आवडेल की मी कधीच झोप येऊच नाही मला त्या सीझन मध्ये. मी तर देवाला असं काहीतरी वरदान देऊ की मला झोपच येऊ नये. शक्य नाही येणार आहे तरी आम्हाला नाही येत झोप. पण कसं आहे, शरीर म्हटल्यावर शरीर थकतं आणि शरीराला कुठेतरी एक आराम पाहिजे. आणि मी बिलीव्ह करतो की जेवढा आपण आपल्या शरीराला हे खूप जसं मी बोललो बायको आल्यावर कळायला लागलं, आपलं शरीर व्यवस्थित ना तर आपल्या कामात ती ताकद व्यवस्थित दिसते. आपण थकून हारून काम केलेल्या कामात तो जोर राहत नाही. मग आपण ते काम भागवायला लागतो आणि भागवणं म्हणजे कला नाही. मग तू 10 मूर्त्या कमी कर, पण जे 10 बाकीच्या करशील ते अप्रतिम करशील. हे तुझं मत झालं. हेच माझं ठाम मत आहे. आणि मूर्तिकारांनी पण हेच करावं. जे कोणी या क्षेत्रात येतात त्यांनी तेच करावं. तुम्ही लिमिटेड गोष्टी घ्या, बाकीच्यांना पण संधी मिळते त्या दृष्टिकोनातनं. आणि किती इच्छा असली माझी की मी प्रत्येक मंडळाला सांगतो की मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कमिटमेंट नाही देऊ शकत. प्रत्येक मंडळाला वाटतं की नाही तुम्हीच करायचं, तर ते शक्य होत नाही. कधी कधी मंडळ नाराज होतं. कधी कधी त्यांना वाटतं की प्रशांत दादा आता नाव झालंय तर आता असं करायला लागलाय. पण त्यांनी या सगळ्या याचा गांभीर्याने विचार केला थोडा, तर त्यांना कळेल की ही बाजू काय असते कलाकाराची. म्हणजे हे तेवढंच खरं आहे जेवढं आपण म्हणतो की हे मिटू नाही शकत. शरीर हे थकतच. त्यामुळे म्हणजे एवढ्या हाईटला चढून तू 10 मूर्त्या करत असशील आणि परत जर कोण तुला सांगेल की 10 मूर्त्या कर, तर फिजिकली कोणाला शक्य नाहीये. कोणीच एवढं काम करत नाही जितकं प्रत्येक जण तुम्ही कारखान्यात काम करताय ह्या पॉइंटला. म्हणजे मी सांगते रिपोर्टर्स पण नाही काम करत तेवढं, शपथ, की जितकं तुम्ही एवढ्या मोठ्या मूर्त्या घडवताय. म्हणजे आधी बाहेरून काहीच नाही वाटत रे. जेव्हा तुम्ही जाता, टॅक्सीने जाता, चालत जाता, कोणाला अपेक्षित नसतं की एवढ्या मोठ्या मूर्त्या असतील आतमध्ये, एवढ्या कलाकृतीच्या असतील, एवढी माणसं असतील आतमध्ये, एवढ्या धुळीत तुम्ही बसता, हे कोणालाच कळत नाही. आता तू बोलता बोलता एक जाणवली गोष्ट मला, किती छान गोष्ट आहे ना ही, की आता तू आजूबाजूला आपला परिसर फिरलीस तर तुला सगळीकडे आडगळ दिसली. पण या आडगळीतनं एवढी सुंदर गोष्ट कशी निघते, डोकं कसं चालतं, तर हे काहीतरी चमत्कार, काहीतरी शक्ती आहे ना. आडगळीत घाणीतच कमळ येतं असं म्हणतात लोक. आणि नेचरने तो एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण ऍप्लिकेबल आहे तेवढं स्ट्रॉंगली. आपण जितक्या म्हणून मी म्हणतो की तुम्ही जितकं कष्ट कराल, जितके तुम्ही हार्डवर्क या एज मध्ये जेव्हा तुमचे हातपाय व्यवस्थित आहेत तुम्ही कराल, तेवढं तुमचं पुढचं आयुष्य सोपं आणि छान असेल. त्यामुळे लोकांना त्या 2 वर्षात प्रशांत दादाच दिसला. त्या आधीची माझी 12 वर्षाची मेहनत आहे, ती कोणीच बघितली नाही. ती कुठेच रेजिस्टर नाही झाली. म्हणून मी थांबलो का? नाही थांबलो. कारण मी म्हटलं ना, वेळ लागतं. हे जे गणपतीचं काम आहे यासाठी वेळा माणूस लागतो. ही सगळी जी आहेत ना, ही वेळी माणसं, हे नॉर्मल लोक नाही आहेत. यांच्याशी मी म्हणतो, हे चेहऱ्यावरनं शांत दिसत असतील, पण यांच्या आतला वादळ ओळखायचं असेल ना तुम्हाला, कधीतरी त्यांच्याशी खोलवर जाऊन बोला, प्रायव्हेटली बोला. त्यांच्या मनातला वाचता आला तर तुम्ही जग जिंकाल. कलाकाराचं मन असं असतं, चेहऱ्यावरनं शांत दिसतो, आतमध्ये वेगळंच वादळ असतं. किती लाईन जपाव्या लागतात हे फक्त कलाकाराला नजरेचा अंदाज आहे. आपल्याकडे टेक्निकल पण गोष्ट आपण इतकं स्ट्रॉंग ठेवत नाही. आपल्याकडे अंदाजे काम करणारी लोक आहेत आणि इतकं परफेक्ट लोक आहेत. तुला मी एक उदाहरण म्हणून सांगतो. आपल्या इथे मूर्तीच्या आदरणीय खातू सर तर आहेतच, पण त्यांच्या आधी वेलिंग मास्तर, दीनानाथ वेलिंग मास्तर म्हणून, ज्यांनी खरं या मूर्त्या, मोठ्या मूर्त्या रचायचा जो पाया असतो तो त्यांनी सुरू केला. त्यानंतर राम सारंग, असे अनेक सुंदर कलाकार. म्हणजे यांना मी मागे पण म्हणालो की ही व्यक्ती आहेत ना, हे देवाची कशी पूजा होते, देव फक्त पूजा करू शकतो, तसं या लोकांचा फक्त अभ्यास होऊ शकतो. त्याच्या पलीकडे आपण काय नाही करू शकत. यांची फक्त तारीफ करू शकतो आणि अभ्यास करू शकतो त्यांचा. ह्या लोकांचं
एवढं जजमेंट होतं की हे सगळं स्क्रू नट बोल्ट मोजून वजन करून गणपती ठेवायचे, कारण त्यांना ते माहिती असायचं की प्रवास आहे, गणपती कुठून तरी नेणार आहेत लोक. ट्रॉली ही सिस्टम होती, ही त्या लोकांनी आणली. गणपती शक्यतो जागेवर बनायचे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर म्हणजे हे सगळं अंदाज यातलं काम आहे. म्हणजे ह्याच्यात कुठून हे चमत्कार येतो, तो माणूस शिकलेला नसतो पण त्याला हे अंदाज आणि या गोष्टी कुठून येतात, हे यातलं हे सगळं गणित आहे. म्हणून मला कधी कधी कौतुक वाटतं अशा लोकांचं, आणि अशा डोके जी मी बघतो ना, मी खूप माझं हे आहे की मला इंटेलिजंट लोकांवर मी अट्रॅक्ट होतो खूप. त्यामुळे असं जेव्हा मी बघतो ना तर मला खूप भारी वाटतं, त्या व्यक्तीशी बोलावंसं वाटतं. कितीही ऍटिट्यूड असू दे त्या व्यक्तीला, मी जाऊन समोरून बोलतो त्या व्यक्तीशी, कारण त्याच्याकडे जे सोनं आहे ना ते मला हवं आहे. बरोबर आहे. ती नेहमी ती हे असते, जिद्द असते. हो. पण मला असं वाटतं की तू एवढं त्यांची एवढी कामगिरी आहे, तर लोक जे US ला जाऊन बाकीच्यांची जी जितकी तारीफ करतायत ना, इंडिया जे बाकीच्या कल्चरला जितकं पुढावा करताय ना, तेवढं लोकांनी यांच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे. त्यांनी लोकांनी अभ्यास केला पाहिजे की तो कलाकार कसा उभा राहिला. तुम्ही बॉलिवूड स्टार्सना जर एवढा पुढावा देताय, त्यापेक्षा तुम्ही यांना द्या ना. एखादी माणूस मूर्ती घडत होते, पिक्चर 3 तासाचा पिक्चर बनवून बाजूला झालेत, त्यांनी त्यांचे पैसे वगैरे होतून सगळे बाजूला झालेत. तुम्ही या मूर्तीकारांना वेळ द्या, माझं तर मत आहे. आता ही बाजू अशी आहे ना की याबद्दल आपण मी एकच तुला सेंटेन्स सांगेन, कलेचा आदर आहे पण किंमत नाहीये. बरोबर आहे. आपल्या भारतात कलाकार, गल्लीतला एक पोरगा असू दे, त्याने काही चित्र काढलं ना, पूर्ण गल्ली येऊन त्याला बोलत आहे वाह क्या बात आहे, पण कोण त्याला 10 रुपये 100 रुपये देणार नाही की माझ्याकडून तुला हे चित्र मला दे, मी ठेवतो. तो पहिला प्रोत्साहन असतो, हे कोणीच देत नाही. आपल्या भारतात ही सवयच नाहीये. अरे छान चित्र काढतोय, काम कर माझ्या इथे चित्र काढून दे मला. हे जे ही जी मेंटॅलिटी आहे ना आपली, ही खूप घाणेरडी आहे, आणि ह्यामुळे आपल्याकडे कलाकार मरतो. मी तुला आज स्पष्ट या म्हणजे आपण आलोय बसलोय, पण मी याच्यात सांगेन की आपल्याकडे बरेच कलाकार आहेत ना, या गोष्टीमुळे मेलेत, सोनं केलंय आपल्याकडे. मी पण मानते ना ही गोष्ट. दादा, तू एवढ्या गणपतींचे डोळे बनवलेस, एवढ्या आकारात वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बघितलेस, हाताळलेत, तर तुला त्यातलं तुझं फेवरेट कोणता गणपती आहे जो तुझं आजपर्यंत लक्षात आहे, आणि कुठचा असं काही अनुभव आहेत का? हा, तर मला आतापर्यंत आवडलेली सर्वात जास्त मूर्ती म्हणजे मला वेलिंग मास्तरांची जी कमळावरची गणेश गल्लीची मूर्ती आहे, ती माझी सर्वात आवडती आहे. कारण त्यातल्या ज्या छोट्या छोट्या बारका आहेत त्या म्हणजे एकदम, म्हणजे फ्रॉम आर्टिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू मी सांगतोय की ते मला खूप इंटरेस्टिंग वाटते ती मूर्ती बघायला पण. म्हणजे त्यांनी तो बाप्पाचा जो पोट आणि ज्या शरीराची बांधणी आहे, लांब बोट, म्हणजे एकदम छान बघायला. जरा मला माझ्या पद्धतीने असं मला वाटतं की गणपती असा असेल तर ती आठवण आहे त्याची, म्हणून मला तो खूप आवडतो. आणि असं काही तुझ्या स्वप्नात असं कधी आलंय देव वगैरे काही असे असतात? माझं रिलेशन देवाबद्दलचं असं आहे की मी खूप जास्त, मी एकदम धार्मिक माणूस असं स्वतःला हे नाही करत, नाही घेत. मी बिलीव्ह करतो की तुम्हाला मनुष्य जन्म दिलाय त्याने, तर तुम्हाला एका ह्या रियालिटीमध्ये जगणं पण महत्वाचं असतं, तुमच्या रेस्पॉन्सिबिलिटीज असतात, आणि हे त्यांनीच बनवून पाठवलेलं आहे. पण त्याचा कुठेतरी विसर न व्हावा म्हणून आपण त्याची एक आराधना, तर पूजेची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. काही लोक देवाच्या समोर जाऊन पूजा करतात, तर मी ते माझी ही सेवा देतो, ही माझ्यासाठी पूजा आहे. तर माझं आणि त्याचं रिलेशन मी मागे माझ्या एका व्हिडिओमध्ये पण बोललोय की मित्र आणि हे ह्या भावनेने मी बघतो. कारण मी माझ्या गोष्टी मी खूप शेअर करतो, आतल्या ज्या गोष्टी होतात त्या मी बसल्या असल्या शेअर करतो, आणि बऱ्याचदा असं झालंय की त्या गोष्टी आपोआप सुटतात. मग तो जो एक बारीक रिलेशन आहे आमचा एकमेकांसोबतचा, किंवा आखणी करताना एक ती शांतता असते, किती खाली आवाज असला तरी मी जेव्हा त्याच्याशी किंवा त्या मूर्तीवर जेव्हा डोळे करायला बसतो तेव्हा एक पिन ड्रॉप सायलेन्स आमच्या दोघांमध्ये क्रिएट होतं, आणि हळूहळू तो
पहिला डोळे जेव्हा ते बाप्पाचे उघडतात तर डोळे उघडल्या मला बघतो. त्यामुळे ती एक रिलेशन आमची वेगळी आहे. म्हणजे मी असं समजतो एक इमॅजिनरी माझं हे आहे की नाही त्याचं आणि माझं वेगळं रिलेशन आहे. देवाच्या पलीकडचं रिलेशन आहे. मग आता मला सांग की मुंबईचं गणेश उत्सवाचं डायनामिक्स दररोज काहीतरी बदलतं बरोबर. करेक्ट. आता या कारखान्यात नाही म्हटलं तरी 100 मूर्त्या असतील. ठीक आहे. तर 100 मूर्त्यांचं जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा असे काही प्रॉब्लेम्स येतात का मुंबईत? कारण की पुण्यात त्या छोट्याशा मूर्त्या होऊन त्या विसर्जन होऊन परत मोठ्या मूर्त्या येतात. प्रॉब्लेम्स कसे आहेत की आता कसं आहे की विसर्जनावरती आणि या गोष्टींवरती बरेच आता वादविवाद चालला होता आणि तो आशिष जी शेलार जे आहेत त्यांनी त्यात संपूर्णपणे उतरून स्वतः लोकांचा विचार करून लोकांच्या श्रद्धेचा विचार करून त्याचा एक न्यायालयाने पण आपल्याला आपल्या फेवरमध्ये त्याचा निर्णय दिलेला आहे. आता पोल्युशन होतो की नाही हा अभ्यासाचा भाग आहे. मी म्हणतो ज्या ज्या लोकांनी निर्णय घ्यायच्या आधी जर व्यवस्थित गोष्टींचा अभ्यास केला आणि निर्णय दिला तर हा सगळ्यांसाठी हा एक सण आहे. ही छोटी गोष्ट नाहीये. या सणात लाखो करोडो लोक एकत्र येतात. लाखो करोडो रुपयाची उलाढाल पण आहे. या बिझनेस पण आहे. म्हणजे तो एक चहावाला असू दे किंवा मूर्तिकार असू दे त्या सगळी जण मधली जी आहेत ते कनेक्टेड आहेत. एक बिझनेस आहे आणि इट इज ऑलवेज हेल्पिंग इन मुंबई टू ग्रो. तर मला कळत नाही की हे बंद जर झालं किंवा या गोष्टी जर हे झाले तर मग कसं होणार ना. म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीचा विचार करून मग निर्णय घेतलेला मला वाटतं योग्य आहे. पण आता सगळं पॉझिटिव्हली चाललेलं आहे. बाप्पाला त्याच्या इच्छेच्या विरोधात ते पान पण हलत नाही. त्याला निघायचं तो निघणार असं आहे ते. मार्ग निघालेत. यावर्षी असे काही प्रॉब्लेम्स मला वाटत नाहीयेत सध्या तरी. नाहीच आहेत. नाहीच आहेत. मग किती उत्साह आहे मुंबईकरांमध्ये? मुंबईकरांचा उत्साह तू आता थोड्या वेळापूर्वी माझ्याबरोबर आलीस. आपण महागणपतीचं आगमन पाहिलं. उत्साह असा आहे की आपल्या लोकांना एक ब्लाइंड हे स्वतःला झोकून टाकतात. लहान मुलं सगळे येऊन त्या गर्दीत. आणि मी विनंती करतो की लहान मुलांनी येऊ नका. कारण कसं असतं की इथे तुमच्यासाठी तुमची काळजी घेऊन तुम्हाला बाहेर कोण काढणार नाही. बरोबर. तर उत्साह असा आहे की लोक स्वतःला विसरून जातात इकडे. ते फक्त त्या देवाकडे बघत राहतात. माझ्या पायाखाली काय येत आहे, माझ्या अंगावरनं काय चाललंय, मला कोण धक्का मारून चाललंय काही कळत नाही. फक्त त्या देवाची आणि आपली एक कनेक्शन असते. त्यामुळे क्रेझी तुम्ही ज्या लेवलला गर्दी बघितली आता याची कधी कधी मलाच भीती वाटते. म्हणून मी गणपतीच्या मागे थांबतो आणि बाहेर गेट पर्यंत जाऊन मग मी आत येतो. तर हे सगळं असं असतं. इथला क्रेज आता तू अनुभवलंयस त्यामुळे तू जास्त सांगशील लोकांना की बाबा हे काय असतं क्रेझी सिंजर. पण आता मला सांग की ही तर आताचे 2 गणपती फार तर 2 गणपती आज गेले. आता पुढे तर प्रचंड गणपती जायचे. तर तेव्हा काय माहोल असतो कारखान्याचा हे सांग. मला वाटतं त्यावेळेला पण कसं आहे आता 17 तारीख जी आहे आमची ती सगळ्यात जास्त म्हणजे मूर्त्या त्या तारखेला निघणार आहेत. तर लोक सर्वांची इच्छा असते की म्हणजे कसं आहे की काही लोक असतात जे मोस्टली संडे असल्यामुळे प्रत्येकाला गणपती फिरून बघतात. प्रत्येकाचे प्रोफेशन्स वेगळे आहेत. त्यामुळे माणूस विचार करतो की मी एकच दिवशी संडेला एका कोपऱ्यात थांबतो आणि सगळ्या गणपतींचे दर्शन घेतो. असे लाखो करोड लोकांची भावना असेल. तर त्यामुळे त्या गर्दी ती लोक आणि सगळ्यांना एक उत्साह असतो फक्त त्या देवाला वेगवेगळ्या कलाकृती बघायला. काही लोक आर्टिस्टिक वेने पण बघायला येतात की काय नवीन केलंय कसं केलंय. तर त्यामुळे आणि आता सोशल मीडियाचा क्रेज तर तुला माहिती आहे. प्रत्येकाला न्यू लुक फर्स्ट लुक हे सगळं पाहिजे असतं. तर हे सगळं आहे आणि मी डिनाय नाही करणार. आपल्याला दुनियेबरोबर चालायला लागतंय. आपण असं नाही बोलू शकत की सोशल मीडिया नकोय. आज ती मुलं आहेत ती शूट करतात काही गोष्टी. काही चुकीचं पण करतात. काही बरोबर करणारे पण आहेत. जे बरोबर करणार आहेत त्यांच्यामुळे आपला बाप्पा घरोघरी पोहोचतोय. आणि मी गर्दीत नाही जरी गेलो तरी मला घरातनं त्या देवाचं दर्शन घेता येतात. या सगळ्या गोष्टी आहेत जे पॉझिटिव्ह. प्रत्येक गोष्टीचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड्स आहेत. आपण कसं त्याला परसिव्ह करतो किंवा आपल्या कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायचं हे महत्वाचं आहे. आणि मग 17 तारखेला किती गणपती निघणार आहेत? 17 तारखेला खूप गणपती आहेत. नंबर काउंट आपण ठरवू नाही शकत. दोन्ही इथे परेल वर्कशॉप आणि गणेश अंकुल या दोन्ही ठिकाणाहून
खूप जास्त गणपती निघणार आहेत, कारण प्रत्येकाला त्याचा गणपती आपापल्या मंडळात नेऊन तिकडे त्याची व्यवस्थित व्यवस्था करावी लागते, कारण एवढे लोक श्रद्धाळू पाय पडायला तर त्यांची गैरसोय होईल याची एक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गणपती हे मोस्टली 17ला जाणार आहेत. आणि आपल्या सर्वांचा लाडका चिंचपोकळीचा चिंतामणी पण 17 तारखेलाच त्याचं आगमन आहे. त्यामुळे मी एक वैशिष्ट्य गोष्ट इथे नमूद करतो की आपले जे पोलीस बांधव आहेत, जे जे जीवाचा विचार न करता, ते पण एक माणूस आहेत. फक्त त्यांच्या अंगावर वर्दी असते, पण ते त्या ज्या डेडिकेशनने काम करतात त्यामध्ये आपल्या लेडीज कॉन्स्टेबल असू दे नाहीतर जेंट्स असू दे, ते लोक इक्वली त्या गर्दीमध्ये उभा राहून ते क्राऊड मॅनेज करतात. आणि आम्ही मूर्तिकार किंवा आम्ही जे काही कलाकार आहोत, आम्ही त्यांना पूर्णपणे आमचं समर्थन देतो. आम्ही कधीच त्यांच्या कुठल्या शब्दाबाहेर जात नाहीत. त्यांचे ज्या डिसिजन्स आहेत त्या सगळ्या लोकांच्या सेफ्टीसाठी आणि सण व्यवस्थित व्हावा यासाठीच आहे. तर जे कोणी आपले व्ह्युअर्स आहेत, जे मुंबईतले आहेत किंवा कोणी बघत असेल, तर त्यांना मी विनंती करेन की आपल्या पोलिसांना तुम्ही सहकार्य करा. ते म्हणत असतील की इथून तिकडे उभं राहतं ते ऐका, कारण त्यांना तुमच्या काळजी आहे, तुमच्या जीवाची जास्त काळजी आहे. तर तो कसं आहे की आपण गर्दीतले व्यक्ती आहोत आणि ते वर्दीतले, हाच फरक आहे. आणि ते वर्दीत आहेत त्यामुळे आपण आपली ही गर्दी व्यवस्थित होते. तर ह्याचा एक छोटासा भान आपण ठेवून त्यांना मी सल्यूट करतो. खूप मेहनत आहे त्यांची, म्हणजे मूर्तिकारांची आहेत, पण मी जसं म्हटलं की हे सण एकाचं नाही आहे, मूर्तिकाराचं किंवा त्या श्रद्धाळूचं नाही आहे, त्याच्यामध्ये खूप लोक आहेत. आणि त्यामुळे हा सण मी असेपर्यंत कधीच याला काय होऊ नये असं माझी इच्छा आहे. नाही, त्याला होणार पण नाही, कारण की इंडिया मधला सगळ्यात फेमस हे परेल वर्कशॉप, लालबाग परळचा गणपती, जितके गणपती आहेत ते हे फेमस आहेत. हे मला वाटतं कोणीच बंद करू शकत नाही आणि कधीही बंद होणार नाही, अशी एक प्रथा आहे ती. म्हणजे जगातले सगळीकडे बंद होतील, पण ह्या एरियातले कधी बंद नाही होणार. कोणी हिंमत नाही करणार हात लावायचा गणपतीला. समजा ईश्वराच्या कृपेने जर आपल्याला तशी जागा सरकारने सगळ्यांना मूर्तिकारांना जर व्यवस्थित करून दिली तर हे सण कधीच त्यामुळे सरकारला पण ही विनंती आहे की आता हा राज्योत्सव म्हणून आपलं घोषित झालेला आहे गणपती बाप्पाचा गणेश चतुर्थी, तर त्याला योग्य तो पाठिंबा, योग्य तो सहाय्य सरकारने पण केलं तर मला वाटतं त्याहून उत्तम गोष्ट काही नसेल. जसं अरुण दादा मगाशी बोलले की रेंट द्यावं लागतं. आजपर्यंतचा गैरसमज हा होता की रेंट नाही द्यावं लागत, इथे रेंट वगैरे नाही द्यावं लागत, हा समज आहे बाहेर. अच्छा, हे आज मी पहिल्यांदा ऐकतोय. हो, नाही, हे बाहेर होतं की रेंट नाही द्यावं लागत, बीएमसी देते ही जागा फक्त आणि राखी त्यासाठी. असं नाहीये बिलकुल. कोणतीही जागा जी तुम्ही बघताय जो एवढ्या मोठ्या स्केलवर आहे आणि मुंबईत मिड मध्ये ही जागा आहे, ऑफकोर्स त्या गोष्टीची त्या जागेची वास्तूची आपण एवढी दिवस आपण 3 महिने आपलं चालतं तर त्याचं रेंट असतंच आणि खूप मोठं रेंट आहे, साधं रेंट नाही. मूर्तिकार लिटरली स्ट्रगल करत असतात आणि त्यामुळे ज्या वाढलेल्या रेट्स आहेत अचानक आणि यावर्षी जर लेट सुरुवात झाली गोष्टींची तर त्यामुळे पण खूप फरक पडलाय. तर त्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याला आपण डिनाय नाही करू शकत. मग दादा काय सांगशील अजून, कसं वाटतंय तुला, काय सांगशील, काहीतरी वेगळं काय सांगू शकतोस? आता एक मी म्हणजे जे मला इंस्टाग्रामवर खूप मेसेजेस असतात की दादा मला तुझ्याकडून आखणी शिकायचे, आणि बरेचदा असं होतं की मी ते बघतो पण मला कळत नाही की मी यांना उत्तर काय. तर माझं उत्तर मी हे तुमच्या चॅनलद्वारे सगळ्यांना देऊ इच्छितो की ही कला जी आहे, मी परत सांगतो की ह्याला एक सातत्य लागतं. जसं मी म्हटलं की मागचे 2 वर्ष लोक ओळखायला लागले की प्रशांत दादा आखणी करतो, पण त्याच्या मागचे जे 12 वर्ष ते कोणीच नाही बघितले. तुम्हाला त्या 12 वर्षाची सुरुवात आजपासून करायची. जर तुम्हाला आखणी शिकायची असेल तर छोट्या मूर्त्यांपासून सुरुवात करा, तर हळूहळू तुम्ही करत मोठ्या मूर्त्यांपर्यंत जाल. क्लासेस घे ना, एखादे बॅच घे ना, पूर्ण कर. मी जसं बोललो की या सेवेतनं मला वेळच मिळत नाही, त्यामुळे आणि हे सीझनल आहे, हे जी गोष्ट आहे ही सीझनल गोष्ट आहे, त्या वेळेला त्या वेळेचं त्याचं हे हो प्रत्येकाला वेळ तेव्हाच लागतं. आम्ही वर्षभर असायचो यामागे,
पण आत्ताची पिढी अशी आहे की त्यांना त्या वेळेपुरता ते वेळ लागतं. ते वेळला नंतर त्यांना जे ट्रेंडिंग मध्ये इन त्यांच्या लँग्वेज मध्ये व्हॉट इज इन ट्रेंडिंग त्यांना ते त्यावेळेला करायचं असतं. बरोबर बरोबर. असा तो विषय आहे. बाकी काय त्याच्यात हे नाही. त्यामुळे जे जेन्युअन आहेत त्यांचं मी असं नाही म्हणणार की काही लोक आहेत जे जेन्युअन आहेत ज्यांना शिकायचंय त्यांच्यासाठी माझा हा सल्ला होता की तुम्ही वर्षभर या गोष्टी ठेवा. कच्चे मूर्त्या ज्या असतात ते तुम्ही आणून त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता. सराव करूनच गोष्टी होतात. त्यामुळे ते तसं करू शकतो आपण. आणि मग मला सांग आता की तुझी फेवरेट काय म्हणतात गोष्ट काय आहे जेव्हा तू हे आखणी करत नसतोस, जेव्हा सीझन नसतो, तर तुझी फेवरेट गोष्ट काय आहे किंवा हॉबी काय आहे तुझी स्केचिंगच्या पलीकडे? म्हणजे पेंटिंगशी रिलेटेड नाही म्हणतेस तू? नाही. अच्छा. मग मी तुला तू बोलशील की मी गणपतींच्या डोळे काढायचा प्रयत्न करतोय तसं दुसरं काहीच मला वाटत नाही हॉबी. आधी मी डान्स करायचो. मी मराठी बाळा केला आहे खूप वर्ष. त्याची थोडी आवड होती. इनफॅक्ट मी आणि माझी बायको आम्ही तसेच भेटलो. ती पण एक परफॉर्मर होती, मी पण. तसं आमची भेट झाली. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता माझे दुसरे काहीच छंद नाही. म्हणजे माझी लाईफ खूप बोरिंग आहे असं मला वाटतं. गणपती सोडलं तर मी इतर काही गोष्टी करतो. जसं माझा मित्र आहे, वेळ मिळत नाही कारण मी जॉब करून त्यानंतर या सगळ्या गोष्टी करतो. माझे कमिशन कामं चालू असतात पण ते अगेन पेंटिंगशीच रिलेटेड. त्यामुळे माझा संपूर्ण वेळ यातच जातो. हो. मग तुला तुझी वाईफ बोलत नाही का की जरा तो ब्रश ठेव बाजूला आणि ते वेगळं करायचं ट्राय कर? तिने निवडलंय माझ्याशी लग्न करायचं. म्हणजे तिने ऍडजस्ट करावं की मी ब्रश सोबतच राहणार. त्याशिवाय दुसरं तिला पर्याय मला वाटत नाहीये. तर काही तू बघत असशील तर ऐक काय बोलतायत ते. नाही तसं नाहीये. तिला आवड आहे जे काय मी करतो त्याची. पण कसं होतं कधी कधी की बिकॉज शी इज नॉट अन आर्टिस्ट. ती कलाकार आहे पण तिचं ज्या गोष्टी आहेत त्या रंगांशी रिलेटेड नाही आहेत. तिचं विजन आणि या गोष्टी छान आहेत. तिच्याकडे फ्युचर जे आहे ऍस्पेक्ट्स आहेत चांगले आहेत. पण विषय तेच आहे की माझं हे असं आयुष्य असल्यामुळे तिला खूप त्रास होतोय पण ती घेते समजून. असं आहे म्हणजे तिने घ्यावं समजून. जसं बोललो तिने निवडलं लग्न. तुझी चॉईस नव्हती ना ती? नाही असं नाहीये. माझी बायको खूप चांगली आहे. माझी पण चॉईस होती. त्यांचं जेवण देऊन होतंस त्याला. मग हो असं आहे. मला सांग मग नील दादा सोबत तुझी फ्रेंडशिप कधीपासूनची आहे? फ्रेंडशिप डे आहे बाय द वे. हॅपी फ्रेंडशिप डे. चुकीचा आहात. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. नील आणि आम्ही एकमेकांना गेली 10-12 वर्ष ओळखतोय. कॉलेजमध्ये आम्ही भेटलो फर्स्ट इयरला आणि तेव्हापासून जी आमची मैत्री आहे ती त्याच्या कृपेने अजूनपर्यंत आहे. आणि आमचं खूप गोष्टी खूप सिमिलर आहेत. आमचे विचार करण्याचे आमचा ह्युमर खूप सेम आहे. त्यामुळे आमचं जमतं. आणि कसं आहे आता आम्ही एक तो मित्र म्हणून नाहीये, वेगळं फॅमिली टाईप रिलेशन आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींमध्ये तो आणि त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींमध्ये मी, असं ते कॅल्क्युलेशन आहे. बॉन्डिंग झालेलं. हे असं नाही का त्याचं ते फेम झाल्यानंतर, त्याच्या आधीपासून आमचं तसंच असतं. तुमचा एक पिक बघितला आणि तो खूप जुना होता. खूप जुना आहे. आम्ही खूप मजा केली आयुष्यात. मजा करत करत तेच म्हटलं, लाईफला खूप सिरियसली घेऊ नका. मजा करत करत गोष्टी करा आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. तसंच तुम्हाला जे सक्सेस आहे तुमचं ते तसंच मिळत जातं. खूप स्ट्रेस घेतलं, मला हे करायचंय ते करायचंय असं करायचं तसं करायचं, मग तुम्ही आयुष्य जगणं सोडून देता. आयुष्य जगणं सोडू नका. एन्जॉय करत करत काम करा. आणि तुला आज एक गोष्ट माहिती आहे का की मी 4 महिन्यांचा ब्रेक घेतला होता चॅनल मधून. 4 महिने मी हातच लावला नव्हता माईकला, कॅमेराला. 4 महिन्यांनी तुझ्यासोबत ब्रेक केलाय गणपती बाप्पा समोर. म्हणून माझ्यासाठी हा इंटरव्ह्यू खूप स्पेशल होता. आणि जसं मी तुला बोललेलं की खूप स्पेशल असणार आहे, कारण की मी 4 महिन्यांनी परत कॅमेरा समोर आणि ते पण मुंबईला परळच्या कारखान्यात येऊन घेते. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल आम्ही होप करतो सगळे जे बघणारे आपले व्ह्यूअर्स आहेत
त्यांना ही गोष्ट पुण्यातले आणि मुंबईतले सुद्धा बाय द वे मी पुण्यात कधी गणपतीत आलो नाही, माझी इच्छा खूप आहे. पण असं होतं की ते ह्या सगळ्या स्ट्रेस मधनं जे 12 दिवस आहेत ते माझे इथेच निघून जातात. पण मला एक दिवस यायचं आहे. नील जाऊन आला आणि त्याने एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर केला, त्यामुळे मला आता जायची उत्सुकता वाढली आहे जरा. कसं आहे ना की म्हणजे गर्दी प्रचंड आहे, पण शिस्तीत लाईनीतच चाला तुम्ही, लाईनीतच. म्हणजे VIP दर्शन वगैरे आहे, पण मी कधी एक्सपिरियन्स केला नाही त्याचा. पण मला लालबागच्या राजाला यायचंय. अच्छा, तुम्ही मला तू यावर्षी ये, मी तुला लालबाग राजाचं दर्शन देतो. मला पुण्यातले गणपतीचे दर्शन दे, आपण एक इव्हेंट टेक करूया. मी तुला पुणे फिरवते. नक्की नक्की नक्की. पण लालबाग राजाला मी सुद्धा लाईन लावूनच जातो. लोकांना वाटत असेल, पण मी जेव्हा पण जाईल तेव्हा मी पण लाईन लावूनच जातो. ऑफकोर्स लोक ओळखतात, सगळ्या गोष्टी आहेत, पण मी 9च्या रांगेत पण मी उभा राहिलो. एक 36 तास लागले होते आम्हाला लिटरली. तर अशा सगळ्या गोष्टी केल्या आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आयुष्यामध्ये. आणि मला वाटतं तुमच्या कारखान्यासमोर एवढ्या गर्दीचा पण हाच पॉइंट आहे, कारण की लोकांना चिंतामणीचं दर्शन मंडळात जाऊन घेणं शक्य होत नाही. त्यामुळे लोक की इथल्या इथे दर्शन, ही गर्दी सांभाळू शकते एक वेळेस, पण तिथे मंडळात उभी राहण्याची गर्दी शक्य नसते हँडल करणं. तर मला वाटतं की आता ही गर्दी मला लॉजिकल वाटते की बरोबर. तर असं आहे, लोक असे येतात, आता प्रेम देतात. त्यामुळे आता तुम्ही प्रेम कमी होणार नाहीये, तो एक आता ठरवून घे. त्याचा आशीर्वाद आहे. मला असं वाटतं की राईट टाइमला राईट गोष्टी झाल्यात, राईट टाइमला तो फेमस झाला आहे. त्याची इच्छा होती की तो 12 वर्ष त्याचा जीव तोडून करावं. त्यानंतर त्याने पण परीक्षा घेतली माझी. 12 वर्ष परीक्षा घेतली आणि आता येताच आता लोक तुला म्हणजे कुठच्याही भाषेतले लोक असू दे तुला येऊन कॉम्प्लिमेंट देऊन जातात. ही आय थिंक खूप मोठी गोष्ट आहे. एवढं आय थिंक मला तुझा डायलॉग मांडलेला ना की आय एम फेमस, यू आर लिटरली फेमस राईट नाउ. ठीक आहे, यू आर फेमस. तर हो, थँक्यू दादा सो मच. थँक्यू, तू आलीस पुण्याहून एवढं माझ्याशी बोलायला आणि तुला एक होपफुली एक छान एक्सपिरियन्स मिळाला. खूप छान मूर्तीचं आगमन तू बघितलंस. मला मित्र आहे सिद्धेश, जे चिंतामणीचे मूर्तिकार आहेत ते स्वतः, आणि तुम्ही ते आलात, तुम्हाला पण आय होप एन्जॉय झालं असेल. तुम्ही आगमन पाहिलं असेल व्यवस्थित की मुंबईतलं कसं होतं, काय होतं. तर असेच तुम्ही भेटा मला जेव्हा वेळ होईल. तुला एक सांगू, मी मुंबईची आहे. माझ्या आईला लाज वाटते की ही कशी काय मुंबईची मुलगी आहे, की हिला धडक म्हणजे सगळे रस्ते पाठ आहेत. मला माहितीये, मला हे रस्ते सगळे माहितीये, पण मला एकटीला सोडलं ना की कुठेतरी भटकून येईल. तर ते आईला लाज वाटते की ही कशी काय मुंबईची मुलगी आहे. ओके, ठीक आहे. सो असं मी पुण्याला स्वतःला म्हणजे असं झोपून देते की मी पुण्याचीच आहे, पण मी प्रॉपर मुंबईची आहे. अच्छा, ओके. तुला मुंबई आता थोडे दिवस राहतो, मला असं वाटतं. परत रस्ते पाठ कर आणि जा. गरज आहे, रस्ते थोडे पाठ कर, म्हणजे मम्मीला तुझी लाज नाही वाटणार. तर त्यामुळे तसं तू कर, थोडे दिवस थांब. आता गणपतीतच राहणार आहे. नक्की नक्की भेटूया पुन्हा. येस, थँक्यू. थँक्यू.